ज्यावेळेस मतदारसंघामध्ये असतो त्यावेळेस दुपारचं जेवण मला आठवत नाही मी कधी घरी घेतलेलं. कायम माझं दुपारचं जेवण हे गाडीतच होतं आणि फक्त ज्यावेळेस सेशन चालू असते अधिवेशनाचा काळ त्यावेळेस फक्त मी घरी जेवतो, नाहीतर दुपारचं जेवण माझं कायम गाडीत आहे. हे तुम्हाला आता मी फक्त आता मिस कॉल पडलेले साधारणतः फक्त 10-20 पासनं ते 10-45 पर्यंत एवढे मिस कॉल आहेत. आणि आपण जर बघितलं समजा कालचे फोन, येस्टरडे फोन, तर फोन लॉग मध्ये एवढे आहेत बघा येस्टरडेचे. हे सगळे जर तुम्ही कॅल्क्युलेट केले फक्त येस्टरडेचे बरं का 660 हे कालचे आहेत फक्त. तरी काल मी मुंबईला होतो, 10 लाख लोकांचा संपर्क. कुणीही माणूस आला तरी मला वाटतं 18 दिवसात याच्याशी मताशी जोडता येईल. अरे 100%. आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी ते तुळजाभवानीच्या दर्शनाला निघालेत आणि आपण बघताय की गाडीमध्ये जेवण सुरू आहे. तर स्वाभाविक आहे की एखाद्या राजकीय नेत्याला निवडणूक लढत असताना वेळ न मिळणं आणि ज्या गाडीमध्ये ज्या अवस्थेमध्ये आहेत दादा, हे आजच आहे की यापूर्वी सुद्धा असतं? सगळ्यात महत्वाचं, लोकसभा मतदारसंघातल्या माणसाला जर संपर्क ठेवायचा म्हणलं तर 6 आमदाराचा मतदारसंघ हा एकट्या खासदाराचा असतो. त्याच्यामुळं आपल्या माहितीसाठी माझं रोजचं जेवण असंच आहे. मी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये असतो त्यावेळेस दुपारचं जेवण मला आठवत नाही मी कधी घरी घेतलेलं. कायम माझं दुपारचं जेवण हे गाडीतच होतं आणि फक्त ज्यावेळेस सेशन चालू असते अधिवेशनाचा काळ त्यावेळेस फक्त मी घरी जेवतो, नाहीतर दुपारचं जेवण माझं कायम गाडीत आहे. म्हणजे ह्या मागच्या 5 वर्षाच्या तर कालखंडामध्ये. किती प्रवास झाला असेल दादा? कारण 5 वर्षाचा प्रवास फार मोठा आहे, पण कॅल्क्युलेटेड असं आपण सांगू शकतो का की मतदारसंघामध्ये किती, गावामध्ये किती लोक वस्तीवरती, अथवा किती किलोमीटर झाला असेल? मला वाटतंय माझ्या एका गाडीचं रनिंग साधारणतः मतदारसंघातलं फक्त सांगतोय, कारण मी पुण्याला मुंबईला जायचं असेल तर मी बाय ट्रेन जातो. मी फक्त इथल्या इथंच फिरलेलो. किरण किती 5 लाख झाले करते एका गाडीचं? 5,60,000 किलोमीटर. हो हो, 5,60,000 किलोमीटर फक्त मतदारसंघातला हा पुणे मुंबई कुठलाही नाही. दादा, आणखी एक गोष्ट महाराष्ट्रामधल्या एका खासदाराबद्दल फार वेगळ्या अर्थाने चर्चेची होती, ती आपल्या मोबाईल आहे. कारण इतर खासदारांचे मोबाईल किती वेळ चालू असतात, ते किती संपर्कात असतात हे सगळ्यांना माहीत आहे. पण एक खासदार असा आहे की ज्याच्या मोबाईलचे किस्से अगदी पारावरती, गावामध्ये, वाडी वस्त्यावरती चर्चा केल्या जातात. किती मोबाईल फोन येतात आणि किती उचलले जातात? मला आपल्याला दाखवायलाच आवडेल माझा फोन कुठं. एक मिनिट मला दाखवतो मी. तुमचं ते कॅमेरा घेऊ शकताय का? हो का? हे तुम्हाला आता मी फक्त आता मिस कॉल पडलेले साधारणतः फक्त 10-20 पासनं ते 10-45 पर्यंत एवढे मिस कॉल आहेत. आणि आपण जर बघितलं समजा कालचे फोन, येस्टरडे फोन, तर फोन लॉग मध्ये एवढे आहेत बघा येस्टरडेचे. हे सगळे जर तुम्ही कॅल्क्युलेट केले फक्त येस्टरडेचे बरं का. हे बघा अजून चालूच आहे, मी स्क्रोल करतोय. हे प्रत्येक मोबाईल, हे प्रत्येक फोन कामासाठी आले? हो हो हो, 100%. सामान्य लोकांची सामान्य कामं असतात. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी माझ्या आयुष्यातला 24 तास मधला 24 तास वेळ माझा सामान्य माणसासाठी. त्याच्यामुळं प्रत्येक फोन मी त्या ठिकाणी घेतो, प्रत्येकाची काय अडचण आहे. आणि ती अडचण सपोज समजा एखादीची अडचण तहसीलदारशी रिलेटेड आहे किंवा फेर होत नाहीये, तर मी तहसीलदाराला लगेच कॉन्फरन्स घेतो. तो माणूस पण समोर असतो आणि काय असेल ते 1 to 1 त्या ठिकाणी बोलणं होऊन मग त्याचं काम मार्गी लागतं. समजा एखाद्या माणसाचा घरकुलाचा हप्ता अडकलेला असेल तर मी लगेच त्या संबंधित इंजिनियरला, संबंधित तुमचा बीडीओ असेल त्याला कॉन्फरन्सवर घेतो आणि तिथल्या तिथं ते मार्गी लागतो. आणि सहसा कसं असतंय, कधी कधी ट्रान्सफॉर्मर जळालेला असते, जेई फेल्युअर रिपोर्ट देत नाही, मग मी लाईनमनलाही बोलायची पाळी आली तर लाईनमनलाही बोलतो, जेईला बोलायचं असेल तर जेईलाही बोलतो. आणि त्या पद्धतीचं काम आहे. आपण जर बघितलं असेल ना तर फक्त येस्टरडेचेच आपण, मी मगाशी तुम्हाला कॉल्स आता संपला बघा येस्टरडे. म्हणजे साधारणतः एका लॉग मध्ये तुमच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 कॉल बसतात. 11 2 22, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 1
26,
27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 59. 59 म्हणजे 60 गुणुले 11, 11 सकी 660. हे कालचे आहेत फक्त. तरी काल मी मुंबईला होतो, कारण एबी फॉर्म घ्यायला उद्धवजींकडे गेलो होतो. म्हणजे साधारणतः ॲव्हरेज इथं. आणि कालचा मला वाटतंय हे होता, म्हणजे वर्किंग डे जर असेल तुमचा, तर मग तर 1000च्या पुढे तर 100% माझे कॉल असतात. खासदार भेटले आता या दरम्यान सांगणार आहे की मी काय कॉम्पिटिशन होऊ करतो- शकतं कधी हे? नाही होऊ शकत. मी काय एवढं कॉन्फिडंट आहे की माझा रोजचा संपर्क, समजा आपण आता 600 कॉल जरी धरले तर मी म्हणतोय की 500 धरा दिवसाचे 500 जरी धरले तर 10 दिवसाचे किती झाले? 5000. असं एका फोनवर आहे. असे 3 फोन आहेत. 5000, 5 त्रिक 15,000 रुपये, 15,000 कॉल्स. एका 10 दिवसात जर 15,000 लोकांशी माझा संपर्क होतोय, त्यातले डबल वगैरे आपण सोडू, वरचे 5,000 सोडून टाकू, 10,000 तुमचे जर कॉल झाले 10 दिवसातले, तर महिन्याचे किती झाले? 30,000. एक महिन्याचे 30,000 झाले तर 12 महिन्याचे, वर्षाचे 3,60,000. जर एका वर्षाचे 3,60,000 होत असतील तर 4 वर्षाचे 5 वर्ष सोडून देऊ आपण. 4 वर्षाचे धरू, 5 वर्षाचे धरा. 5 त्रिक 15 आणि 6 पंचे 30, म्हणजे 15 आणि 3 18 लाख. मी काय म्हणतोय, 18 लाखामधले वरचे 10 लाख जरी सोडून दिले, 8 लाख जरी सोडून दिले, तर 10 लाख लोकांचा संपर्क कोणीही माणूस आला तरी मला वाटतं 18 दिवसात त्याच्याशी मताशी जोडता येईल आपल्याला. अरे 100%. माझे प्रचारक, माझी ती सामान्य माणसंच आहेत. जे म्हणतात, मला चिडवतात ना आता, की जॅकची टामी देणं किंवा जॅक देणं हे काय खासदाराचं काम आहे का? एखादी अपंग महिलेला सीट मिळाना गेली तर तिला सीट मिळवून देणं काय खासदाराचं काम आहे का? साहेब, मत घेताना नाही का तुम्हाला मत लागत तिचं? ती जॅकवाला असला किंवा ड्रायव्हर असला तर त्याचं मत घेताना खासदाराला नाही का लागत मत? सारखाच अधिकार तिथं लागतंय मत का? तर तिचं मत पाहिजे. मग त्याची अडचण पडल्यावर पण माझंच काम आहे. आणि मी स्वतःला त्या सिच्युएशन मध्ये टाकून बघतो की त्रास होत नाही दादा कधी, कारण आम्ही किस्से ऐकतो. नाही 100%. कारण एसटी मधून फोन येतात, टपरीवरून फोन येतात, अनेक लोक रात्री 12 वाजता फोन करून विचारतात झालं का जेवण. याचा त्रास होत नाही? तुम्हाला सांगतो, हे तितकं सोपं नाहीये. हे जेवढे आता निवडणुकीला उभारलेत ना, त्यांना माझं चॅलेंज आहे की फक्त एकच फोन माझा एक दिवस त्यांनी उचलून दाखवायचा आणि तेवढ्याच माणसाला फेस करायचं, फक्त एकच दिवसाचा. संध्याकाळी ह्यानी फोन जर खलबत्त्यात कुठून जर नाही टाकला आणि दुसऱ्या दिवशी सायकेट्रिकची ट्रीटमेंट घ्यायची जर नाही वेळ आली तर मला सांगा. इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी आपण 100% वेळ देतो आणि ती 100% वेळ देतो म्हणून मला वाटतं आज आपल्याला हे यश त्या ठिकाणी दिसते. पुढे चल रे, इथं नको आता. 1 मिनिट, मग रोहित दादा आले, मी भेटून येऊ का त्यांना? 1-2 मिनिटं. आपण कंटिन्यू करू असं. आता हे सोपं आहे. मी तेच सांगतोय की कुठल्याही एखाद्या ज्या आता निवडणुकीला उभारल्या त्या एकाही माणसानं माझा एकच फोन फक्त दिवसभर घेऊन दाखवावा आणि फेस करावं. मी खात्रीने सांगतोय की संध्याकाळी कलबत्त्यात घालून कुठून टाकेल तो फोन. इतकं सोपं नाहीये ते. कसं असतंय, समजा एखादा माणूस आपल्याला सामान्य कामासाठी फोन करतोय, जसं उदाहरण दिलं की बाबा एखाद्याची गाडी पंक्चर झाली. विषय कसा असतंय की आपण त्या सिच्युएशन मध्ये जाऊन विचार करायला पाहिजे की बाबा आपणच आहेत समजा स्वतः त्या गाडीत, आणि आपली गाडी पंक्चर झाली आणि दुर्दैवानं आपल्या गाडीत जॅक नाही. आपण काय करचाल? आपण कुणाला ना कुणाला तरी मदत मागू ना. मग मी माझं यश कशाला समजतो की तेवढ्या सामान्य अडचणीला सुद्धा मला कोण मदत करल? मला वाटतं माझा खासदार मदत करल. हा विश्वास मी सामान्य माणसामध्ये निर्माण केलाय आणि तो फार महत्वाचा आहे. तो विश्वास आता तुम्हाला दिसतोय? निश्चित तोच विश्वास आहे. या लोकांनी किती का नावं ठेवणं, पण ज्याला मदत झाली, भले ती जॅकची का असना,
तो कधीही विसरणार नाही. अशाच पद्धतीनं युवराज मंदाळे नावाचा एक ग्रस्त होता, त्याच्या मुलाला डेंग्यू झाला होता आणि तो तुमच्या उमरग्याच्या रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल ह्याला तुम्हाला ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट होता. त्याचं ब्लिडिंग चालू झालं होतं. त्याचा फोन आला, त्याला मी ताबडतोब सोलापूरला शिफ्ट केलं. मी स्वतः फोन करून तुमचं ॲम्ब्युलन्स दिली आणि तिथल्या डॉक्टरला सांगितलं की काय करा, ते गरीबाचं पोरगा आहे, त्याचा प्राण वाचवा म्हणलं काही करून. तिथं सोलापूर सिव्हिलला प्रॉपर ट्रीटमेंट झाली आणि वाचलं. कुणाचा जीवही वाचतोय. मला वाटतंय आपलं कर्तव्य आहे ना साहेब, शेवटी ते पुण्याचं काम आहे आणि ते केलं पाहिजे आणि ते समर्पण भावनेतनं केलं पाहिजे. मी कधीच विचार करत नाही की कुणाचा तरी दुसऱ्याचा पेशंट आहे. आपल्याच घरचा जर आपला स्वतःचा मुलगा असतं तर आपण काय केलं असतं. मला वाटतं त्या सिच्युएशनमध्ये जाऊन मी काम करतो, म्हणून मला कधी वाटत नाही की हे काम हलकं आहे किंवा हे काम भारे कुठलंही काम असलं तर ते माझं आहे आणि आपण त्याच्या अडचणीला पडलं पाहिजे. आणि मला वाटतं त्याचंच फलित आहे की आपण जर सामान्य लोकांच्या अडचणीला पडलो तर सामान्य लोक कधीही विसरत नाहीत. आता हे तुलना करणं बरोबर आहे का नाही मला माहित नाही, पण आपल्या विरोधामध्ये एक असं कुटुंब आहे ज्या कुटुंबाचा संपर्क मागचे 40 वर्ष या परिसरामध्ये राहिलेला आहे. त्यांच्या संपर्काचे किस्से कधी आपण ऐकले? तुम्हीच खरं तर ग्रामीण, आता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझा जसं इंटरव्ह्यू करताय तसंच तुम्ही गावोगाव जाऊन जर काही लोकांचे इंटरव्ह्यू घेतले तर तिथं तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल किंवा ओमराजेचं काय काम आहे. आणि 40-45 वर्षाचे कुटुंब कायमस्वरूपी मंत्री म्हणून होतं, त्या मंत्रिपदाचा काय लोकांना उपयोग झाला आहे? कधी त्यांनी लोकांशी संपर्क ठेवलाय का? मंत्रिपदाचा उपयोग फक्त त्या कुटुंबाला झाला. का तर ते कुटुंब श्रीमंत खासदाराच्या यादीत क्रमांक 3ला गेलं देशात आणि ज्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं धाराशिवचं, तो जिल्हा मात्र दरिद्री जिल्ह्याच्या यादीत, म्हणजेच ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट असं गोंडस नाव आपण त्याला देतो, म्हणजेच मागासलेला जिल्हा. मला वाटतं हे दुर्दैव आहे. त्यामुळं ज्यांनी नेतृत्व केलं ते श्रीमंत झाले आणि ज्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं तो मात्र अशी बिकट परिस्थितीत जिल्हा सापडलेला आहे. आपल्या माहितीसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये 5 विधानसभा मतदारसंघ होते पूर्वी. 5चे 4 झाले. आता वाढत्या लोकसंख्येत 5चे 6 व्हायला पाहिजे होते, म्हणजे 5चे 4 झाले. म्हणजे 2 मतदारसंघाची जर आपण लोकसंख्या गृहीत धरली तर 10 लाख लोक जिथं जन्म झालाय, जिथं लहानाचे मोठे झालेत, तिथं त्याच्या घरच्या लोकांना, आई वडिलांना सोडून स्वतःची पोटाची खळगी इथं भरत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी पुणे असेल, संभाजीनगर असेल, मुंबई असेल, मला वाटतं अशा ठिकाणी त्यांना जावं लागलं. ही दुर्दैवाची बाब आहे आणि हे सगळं कारस्थान मला वाटतं ह्या पाटील कुटुंबाचं आहे. फक्त स्वतःच्या घरात सत्ता पाहिजे, मंत्रीपद पाहिजे, खासदारकी पाहिजे, आमदारकी पाहिजे, ही पदं फक्त प्रतिष्ठा म्हणून मिरवायला पाहिजे. सामान्य लोकांशी काहीही देणं घेणं त्यांचं राहिलेलं नाही. आणि ती लोक आज मला सवाल करतात की तुमचं 2.5 वर्षातलं काम सांगा. मला आपल्याला एकच उदाहरण द्यायचंय. पद्मसिंह पाटील मंत्री असताना जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तुमचं धाराशिवला मंजूर झालं होतं, ते धाराशिवच्या लोकांसाठी झालं नाही, इथं ते मुंबईला झालं, नेरूळमध्ये. मला सांगा, मतदान कुणाचं घेता तुम्ही? धाराशिवच्या लोकांचं. कुठं आवश्यकता होती कॉलेजची, कुठं आवश्यकता होती दवाखान्याची? धाराशिवला आवश्यकता. आम्ही पण केलं असं ते सांगतात. हा, जे इथं आलं झालं नंतर हा, आम्ही पण केलं सांगतात. कुठलं हे तुम्ही काढा मंजुरी. कुणाच्या काळातली आहे ती? उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना ह्या कॉलेजला मंजुरी मिळालेली आहे आणि ही मंजुरी 100% शासनाच्या मालकीची आहे. आपल्या माहितीसाठी इथलं मंजूर असलेलं कॉलेज नेरूळला नेलं, स्वतःच्या खाजगी ट्रस्टच्या मालकीचं केलं. पब्लिक चॅरिटेबल नुसतं म्हणायचं साहेब, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, पण तो ट्रस्ट हा त्यांच्या जहागिरीसारखा आहे. तिथं नेऊन ते कॉलेज ठेवलं. हिथल्या लोकांवर अन्याय नाही का? 83 पासून ते आजपर्यंत हिथल्या लोकांना काय उपयोग झाला? आणि ते आज सांगतायत की आम्ही हिथून लोक तिथं नेतो आणि त्यांच्यावर ऑपरेशन्स करतो. साहेब माझ्याकडं ह्याच्या तुम्हाला दाखवतो तुझा माहितीच्या अधिकारात मी माहिती काढली. ठीक आहे की त्यांनी दवाखान्यात, ही माहितीच्या अधिकारातलाच आहे की इथले जे पेशंट ते म्हणतात की आम्ही मोफत तपासतो किंवा इथून घेऊन जातो, त्याची ही यादी आहे प्रत्येक वर्ष वाईज. तुम्ही जर बघितलं असेल 2012ला 24 पेशंट आहेत, त्यांच्यावर 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या. 2013ला 16 पेशंट्स आहेत, त्यांच्यावर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या. आता 16 पेशंटवर 138 प्रकारच्या काय शस्त्रक्रिया केल्या असतील, मला वाटतं हा त्या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. आणि इथं तर हाईट आहे, 9 पेशंटवर 80 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या. क्रिटिकल पेशंट. आणि ऐका तरी गंमत ऐका, आणि 16 पेशंटवर 138 शस्त्रक्रिया करून 10,13,500 रुपयाचा क्लेम आहे. 9 पेशंटवर 80 प्रकारच्या शस्त्रक्रिया करून 11,32,500चा क्लेम आहे. काय प्रकार आहे हा? म्हणजे एका पेशंटवर सरासरी 8 शस्त्रक्रिया केल्यात का तुम्ही? खरं हा संशोधनाचा विषय आहे. आणि जे पाटील कुटुंब सांगते की आम्ही चॅरिटी केली,
हे सगळे पैसे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं जवळपास साधारणतः 2012 पासून 23 पर्यंत 18,23,71,248 रुपये ह्या मंडळींनी गव्हर्नमेंटकडनं त्याचा क्लेम वसूल केलेला आहे. मग कशाचं तुम्ही सांगता चॅरिटी करता, कशाला सांगता इथल्या माणसाला आम्ही मुंबईला नेऊन नीट करतो. हे दुर्दैवी आहे. फरक इतकाच आहे की ओमराजेनं मेडिकल कॉलेज धाराशिवलाच केलं, पद्मसिंह पाटलांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी मुंबईला नेलं. कारण ते पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या म्हणजे स्वतःच्या खाजगी जहागिरी असल्यासारखं वापरतात. आणि हे जे कॉलेज आहे ते सरकारच्या मालकीचं आहे, 100% सरकारच्या मालकीचं आहे. त्याच्यात ओमराजेचा कुठलाही स्टेक नाही. ओमराजेचा कुठलाही ओमराजेंनी काय केलं? हेच मेडिकल कॉलेज. आणखी सांगतो. पाच गोष्टी सांगतात. निश्चित सांगतो. मला बरं झालं तुम्ही संधी दिली. आपल्या माहितीसाठी RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. फक्त ह्यांच्यासारखं मला जाईल तिथं नारळ फोडायचा असला कार्यक्रम करायची माझी सवय नाही, स्वभावी नाही. आपल्या माहितीसाठी RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. ह्या योजनेच्या अंतर्गत 13,03,70,00,000 रुपये इतका इथला DPR धाराशिव जिल्ह्याचा आपण तयार करून 40 नवीन सबस्टेशन 33 kVचे, 38 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, 2250 वैयक्तिक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर शेतातले 100चे आणि 63 जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते 1550 कन्वर्ट करायचे 100 मध्ये. ही सगळी कामं आपण RDSS मध्ये मंजूर करून घेतली. कारण RDSSचा अध्यक्ष जिल्ह्याचा खासदार असतो आणि खासदार म्हणून मी माझं कर्तव्य जिल्ह्यासाठी बजावलेलं आहे. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये औसा येतो, तिथंही मी मंजूर करून घेतलेत. तिथं जवळपास 132 कोटी रुपयाचं 190 कोटी रुपयाची कामं औशामध्ये केलेत आणि बार्शीमध्ये सुद्धा जवळपास 182 कोटी रुपयाची RDSSची कामं केलेली आहेत. आणि हे रेकॉर्डवर आहेत, आपण जाऊन बघू शकता. हे दुसरं काम. तिसरं, सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे मार्ग मंजूर कधी झाला? 2014ला. 14 ते 19 मोदीजींचं सरकार होतं, त्यांनाच पाठिंबा देणारा खासदार होता. मग 14 ते 19 त्या रेल्वे मार्गाचं 1 गुंठा पण अधिग्रहण का झालं नाही? माझ्याच काळामध्ये त्या जमिनीचा अधिग्रहणालाही गती मिळाली, टेंडरही फ्लॅश झालं. मग त्या कामाचं श्रेय तुम्ही खासदाराला देणार नाहीत का? माझ्याकडे प्रोसिडिंग आहेत, महसूलच्या अधिकाऱ्याच्या, रेल्वेच्या विभागाच्या अधिकाऱ्याच्या, एकत्रित महिन्याला मी त्याचा फॉलोअप घेऊन केलेला आहे. त्यामुळे जे केलंय ते केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं 3 झाले. चौथं, कृष्णा मराठवाडा हितला तुम्ही तुळजापूरचा रामदारा तलाव बघा, 15 वर्ष झालं तसंच दिसतंय. ते भांड का बांधलाय? ते पाणी उजनीचं आणून इथं साठवायचंय म्हणून. धाटणी बॅरेज त्याला पण बांधून 15 वर्ष झालेत. का बांधलाय? तिथलं अडवायचं पाणी नाही, ह्याच्यात आणून टाकायचंय. पण धाटणी बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत जे मधलं काम आहे ते मात्र प्राधान्यक्रमात नव्हतं. म्हणजे ते काम करायला परवानगी नाही. फडणवीस साहेबाच्या काळात सुद्धा नव्हती. मी जबाबदारीनं बोलतोय. ही परवानगी, हा प्राधान्यक्रम उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना, जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या सहीनं हे कामं प्राधान्यक्रमात घेतली गेली. ज्याच्यामुळं आता रामदारा तलावापासून ते धाटणी बॅरेज पर्यंत ही कामं प्राधान्यक्रमात आली. त्याच्यासाठी आवश्यक असणारी 2200 कोटीची तरतूद ती पण उद्धव ठाकरे साहेबांच्या काळातच त्या ठिकाणी योजनेला झाली. ज्याच्यामुळं आता आपल्याला हे काम झालेलं दिसतंय. आधी आम्हाला काय दाखवलं जायचं? रामदारा तलावाचं एक टायर पुढचं, धाटणीचं बॅरेजचं टायर मागचं, आणि सांगायचं आता ही सायकल चलती. पण त्या सायकलला चालण्यासाठी मधला सांगाडा, त्याच्यावरची चेन आणि पॅन्डलची आवश्यकता असती. ते काम आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि कैलास पाटील आमदार आणि मी खासदार असं मिळून त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. किती झाली कामं? 4. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आणि 5वं काम सांगतो मी. आलिमको ही संस्था 1976 पासून अपंग लोकांसाठी साहित्य वाटप करते. 76 पासून 19 पर्यंत किती खासदार झाले असतील? एकाही खासदारानं ही योजना हिट राबवली नाही. मी पहिला खासदार आहे की ज्यानं अपंग लोकांसाठी सांगतो तुम्हाला 4,61,00,000 रुपयेचं साहित्य. तुमचं कानानं ऐकायची मशीन असेल, 3 चाकी तुमची इलेक्ट्रिक सायकल असेल, 3 चाकी तुमची साधी सायकल असेल, तुमचं स्मार्टफोन असेल तुमच्या अंध व्यक्तीसाठी, त्याची स्मार्ट स्टिक असेल, तुमची कमोड चेअर असेल, व्हील चेअर असेल, कृत्रिम पाय आहे, कृत्रिम हात आहे, ही सगळी साधनं 4,61,00,000 रुपयाची मी वाटप केली सगळ्या लाभार्थ्यांना. मला वाटतं हे झालं 5वं काम. अजून तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर उमरगापासनं येणारा जो हायवे आहे, मला वाटतं ताजमहल सुद्धा लवकर बांधून झाला असेल. पद्मसिंह पाटील खासदार असताना त्यावेळेस मला वाटतं मंजुरी मिळालेला तो महामार्ग अक्षरशः रांगत चलत होता. त्या महामार्गाचं काम गतीनं पूर्ण करायचं काम मी केलंय.
सुरत चेन्नई तुमचा ग्रीनफील्ड जो आहे तुमचा 6 लेन आहे ग्रीनफील्ड अलाइनमेंटचं, त्याच्यासाठी सुद्धा जी काही जमीन अधिग्रहण लागतं ती सगळी प्रोसेस माझ्या कालखंडामध्ये झालेली आहे. आणि आपल्या माहितीसाठी नळदुर्गपासनं तुळजापर्यंत येणारा रस्ता आहे, त्याच्यासाठी पण तरतूद आपण केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कुठल्या रस्त्यानं आलात? टेंभुर्णीहून आलात का? बरं झालं. तुम्ही टेंभुर्णीहून जर कधी आला असतात तर टेंभुर्णी ते बार्शी हा रस्ता कसा होता हे लोकांना विचारायचं तुम्ही, मी खासदार होण्याच्या पूर्वी. आणि आता कसा आहे? मी 10 मीटरचा करून घेतलाय आणि आपल्याला खात्री देतो की 4 मीटरचा पूर्ण डीपीआर गडकरी साहेबांकडून आपण तयार करून घेतलेला आणि पुढच्या 5 वर्षामध्ये तो रस्ता पण 4 लेन होईल. पण पूर्वी कसा होता आणि आता कसा होता हे बघा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची जी काही कामं आहेत त्याची आकडेवारी मी आपल्याला मला तुम्हाला आकडेवारी देतो. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची किती कोटी रुपयाची कामं झाली ती पूर्ण जिल्हा 132 कोटी रुपयाची जिल्हाभरात कामं मी केलेली आहेत. कामं साहेब, शेवटी हा पैसा कुणाचा आहे? कुणाचा पैसा आहे? ओमराजेची वैयक्तिक जहागिरीची जमीन किंवा माझ्या वडिलोपार्जित जमीन विक्री करून आलेला हा पैसा नाहीये. हा पैसा कुणाचा आहे? जीएसटीच्या रूपानं खताच्या पोत्यावर सुद्धा शेतकऱ्यानं 18% जीएसटी भरून दिलेला हा पैसा आहे. सामान्य लोकांच्या कष्टाचा टॅक्स पेअरचा पैसा आहे. सामान्य लोकांचा पैसा आपण जर सामान्य लोकांसाठी खर्च करत असू, केवळ आपल्याला त्यांनी निवडून दिलंय म्हणून, ह्याच्यात उपकाराची जाणीव नसली पाहिजे, ह्याच्यात कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. आणि ती कर्तव्य आहे म्हणून मी करतो, उपकार करत नाही. पण दादा परिस्थिती बदलली आहे का? कारण आपल्याला पारंपरिक पाटील घराण्याशी आपला संघर्ष आहे, तो प्रत्येक निवडणुकीमध्ये असतो. मात्र यावेळी 2 पक्ष आहेत एकाच घरातले. एक भारतीय जनता पार्टी आहे, दुसरा राष्ट्रवादी आहे. ताकद वाढली आहे? तुम्ही खरं तर ही ताकद म्हणायची का घसरत चाललेला राजकारणाचा दर्जा म्हणायचा? काय तुम्ही लोकांमध्ये संदेश देताय की माझ्याच घरात सगळं असलं पाहिजे? मला वाटतं त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. माझ्या जागी जर चुकून राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कदाचित अर्चनाताईंनीच लढवली असती. पण ओमराजे खासदार झाल्यानंतर 2019ला ओमराजे जिथून विधानसभा लढत होता तिथं ओमराजेच्या घरातल्या माणसांनी निवडणूक नाही लढवली. कैलास पाटील तिथून आमदार झाले. घराणेशाही नुसती बोलण्यातनं नसती साहेब, वागण्यात म्हणणं पण दाखवायची असती. आम्ही दाखवलंय. आणि ज्या शरद पवारांनी यांना 45 वर्ष मंत्री केलं त्या पवारांना सोडून केवळ आता यांची सत्ता येत नाही आणि आपलं जे 2 नंबरचं हाणलेलं गबाळ आहे ते ईडी पासून जर वाचवायचं असेल तर भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. ह्या एकमेव भावनेतनं ह्या लोकांनी पवार साहेबांना सोडून भाजपमध्ये गेली. त्याच्यापेक्षा आम्ही बरे. संघर्षाच्या संकटाच्या काळात पण आम्ही उद्धवजींना सोडलं नाही. आम्ही ठामपणे उभे आहेत. आमची सत्ता जात असताना, आमच्या पक्षाचं चिन्ह जात असताना, आमचं नाव जात असताना, मला वाटतंय जरी पैशाने ते श्रीमंत असले तरी नैतिकतेनं आम्ही फार त्यांच्यापेक्षा प्रचंड प्रमाणात श्रीमंत आहेत. आणि तेच सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही ते करत आलेलं आहे, पाळलेलं आहे. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, अनेक गोष्टीबद्दल बोलता येईल. केवळ नाटक करायचं. मला आपल्याला सगळ्याला एक विम्याच्या बाबतीत ते बोलतात सगळ्यांना सारखं वारंवार. मला आपल्याला सांगायचंय 1 हेक्टरचा विमा काढण्यासाठी सरकार कंपनीला 18,000 रुपये देते. तुम्ही मला दाखवा शेतकऱ्याला 18,000 रुपयापेक्षा जास्त विमा कुठल्या सालात मिळाला का? कधीच मिळालेला नाही. उलट 18,000 मधले 5,000 रुपये आणून द्यायचे, लोकांच्या तोंडावर मारायचे, 13,000 कंपनी प्रॉफिटमध्येच असते आणि म्हणायचं मी पीक विमावाला आमदार. त्याच्यातली पुढची गोष्ट सांगतो. विमा कंपनीला जर आपण प्रीमियम भरला आणि जर आपल्या एखाद्या गोष्टीचं नुकसान झालं, समजा शेतीचं झालं, गाडीचं झालं, तर ते नुकसान भरपाई कुणाला करून द्यायचा अधिकार असतो? एक्झॅक्टली. मला चांगलं उत्तर आलं तुमच्याकडनं. हे काय म्हणतात, 13 दिवस कंपनीला वेळ द्या आणि जर नाही कंपनीनं दिलं तर कोणी द्यायचं? म्हणजे प्रीमियम भरणाऱ्याच माणसानं द्यायचं का? ह्याने असे 28 कोटी रुपये सरकारला द्यायला लावले. 28 कोटी कुणाचे वाचले? कंपनीचे. आणि अशी याचिका आहे, रेकॉर्डवर आहे. ही मागणी केलेली याचिका रेकॉर्डवर आहे त्यांची, आमची आहे. आम्ही याचिका केली. आम्ही काय मागणी केली? कंपनीनं प्रीमियम घेतलाय तर पैसे कंपनीनंच द्यायचे. सरकारचा काय संबंध आहे? म्हणजे पैसे 28 कोटी वाचवायचे कंपनीचे आणि सरकारच्या माथी मारायचे आणि ते पैसे आणले म्हणून लोकांची वाहवा मिळवायची आणि कंपनीचे वाचवले म्हणून कमिशन मिळवायचं. ह्याच्या बाबतीत अजून पण चर्चेला आलेले आहेत ती माझ्या समोर. यावं ना, दाख सांगावं आपण जर क्लिअर आहेत, क्लीन आणि क्लिअर आहेत. शेवटचा प्रश्न माझा आता की हे जे लोक आहेत, जे मतदार आहेत, ते कुणासोबत आहेत आता? मला वाटतंय, खात्रीनं सांगतो तुम्हाला, मला अजिबात काळजी नाही. माझ्याकडे त्यांच्यासारख्या संस्थाही नाहीत, त्यांच्यासारखे कारखानेही नाहीत. माझा 24 तास वेळ सामान्य लोकांसाठी आहे. आणि मी जर सामान्य लोकांसाठी वेळ दिला असेल तर मला खात्री आहे की तो सामान्य माणूस, जरी आमदार, खासदार, मंत्री केलेली माणसं गद्दारी करत असतील तरी सामान्य माणूस कधी बेईमानी करत नाही.
तो त्यानं ज्या माणसानं त्याचं काम केलंय त्याच्याशी प्रामाणिक राहतो आणि प्रामाणिक राहून त्याचं मतदान तो निश्चितपणे टाकतो. येणाऱ्या 7 तारखेच्या मतदानामध्ये आणि 4 तारखेच्या मतमोजणीमध्ये कितीही मोठी शक्ती आली तरी सामान्य माणसाचं केलेलं काम मला वाटतं तो कधीही विसरू शकणार नाही. आणि आपल्याला अनपेक्षित अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल, मी अतिशोक्ती सांगत नाही, पण केलेल्या कामाचं मला महत्व माहिती आहे, केलेल्या कर्माचं मला महत्व माहिती आहे. आपण जर चांगलं काम केलं असेल तर चांगली फळं मिळतात. त्यामुळे खात्रीनं सांगतो की ह्या लोकसभा मतदारसंघातनं मी मागच्या वेळी जेवढ्या लीडनं आलो होतो, मी आवाहन केले लोकांना की मला एक तरी मत जास्त पाहिजे आणि ते निश्चितपणे लोक देतील. नक्की. धन्यवाद दादा. तर आपल्या व्यस्त वेळेतून आपल्याला ओमराजेंनी वेळ दिला आणि दावा केला की जे सर्वसामान्य लोक माझ्या संपर्कात होते तेच लोक मला मतदान देतील आणि मागच्या मताधिक्यापेक्षा एक तरी मतदान यावर्षी जास्त पडेल. माझा सहकारी काकासाहेब कांबळे आणि कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, तुळजापूर, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.